जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो मुंबईमध्ये ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि ठाकरेंनी सांगितलं की हा ठाकरेंचा शब्द आहे आणि आम्ही तो पाळणार. होय मित्रांनो, ठाकरे शब्द पाळतात ही गोष्ट खरी आहे, जास्त काही सांगायची गरज नाही. ठाकरेंनी सांगितलं शेतकऱ्यांना की मी तुमचं 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार. तर मुख्यमंत्री असताना उद्धवसाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांचा शब्द पाळला आणि कर्जमाफी केली. याला म्हणते ठाकरेंचा शब्द. ते म्हणले मी कुटुंब कोरोनाच्या काळात म्हणले मी कुटुंब प्रमुख आहे आणि कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेतली. सगळ्या माणसांना कोरोनाच्या याच्यातून वाचवलं मित्रांनो. याला म्हणते शब्द. आणि आता विरोधक काय म्हणते, ठाकरे खोटारडा आहे, ठाकरे बाता मारतो, ठाकरेने शब्द पाळायची लायकी का, ठाकरे शब्द पाळत नाही. अरे घंटे हो, तुम्ही शब्द पाळते का तुमचे? हा दलेंदर फडणवीस म्हणला होता की मी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कुत्र्याने ओळखत होता, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करीन. बदलून पडला की नाही हा? जेवढंच बच्चू भाऊकडून ते ताईट झाले तेव्हा हा शब्द फिरला नाही. हे म्हणजे नोटबंदी झाल्यावर आतंकवादी बॉम्बस्फोट होणार नाही, झाले की नाही बॉम्बस्फोट? हे म्हणजे 2 कोटी दरवर्षी नोकऱ्या देतील. म्हणजे आतापर्यंत कमीत कमी 15-20 कोटी लोकांना नोकऱ्या भेटायला पाहिजे होत्या. भेटले का? नाही भेटल्या. यांचा हा बातारा मोठा बातारा म्हणला होता 100 स्मार्ट सिटी बनवल, एक तरी बनली का? अरे हा म्हणे आजचे दिन येणार आहे म्हणे, आले का आजचे दिन? हा म्हणे प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये येणार आहे म्हणे. नंतर त्याच्यावर अंगलट आला म्हणतो हे ते जुमला था. अरे लाज वाटायला पाहिजे. तुम्ही तुमचे शब्द पाळते नाही. तुम्ही तुमचे शब्द पाळते नाही, ते ठाकरेला म्हणते शब्द पाळत नाही. अरे तुमची किती उदाहरणं अशी तुम्ही शब्द पाळते नाही. खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं खोट्यावर खोटं बोलू राहिले तुम्ही नालाकांनो. अरे कुठं तुमच्या जीवीला हाड तुम्हाला जीवच नाही झाले हो. इतकं बेकार म्हणजे काय खोटं बोलायचं म्हणजे लिमिटच नाही त्याला. टाळ्या वाजून करून घालवलंय बाबांनी साले. फेकूचंद चौकीदार चोर